आजच्या घडीला कलियुगात वस्त्रांप्रमाणे देव पण बदलले जातात. रोज नवा ज्योतिष्य, रोज नवा उपाय, रोज नवा गुरु, रोज नवीन नवीन साधना. कशाचा काहीही ताळमेळ नाही. कुठे हे सर्व वाहत चाललेलं आहेत ना, हेच आपल्याला कळत नाही. आपल्यालाच समजत नाहीये. कुठेही एकाग्रता, सारासार विचारबुद्धी अजिबात नाही. म्हणून कुठे थांबायचे तेच मात्र समजत नाही. दिशाहीन आयुष्य झाले आहे. चिंतेतून बाहेर काढायचे आहे. सद्गुरू आहेत, पण त्यांच्याकडे काम नसेल तर तेव्हा बघतंय कोण? याप्रमाणे आपली सगळ्यांची परिस्थिती झालेली आहे. कधी प्रेमाने त्यांच्याजवळ बसतो का आपण? 4 शब्द खुशालीने बोलतो का आपण? का महाराज तुम्ही कसे आहात? तुम्हाला थंडी वाजते का? आजचा नैवेद्य तुम्हाला आवडला का? असे काहीतरी गोड शब्द आपण बोलतोत का? तर अजिबात नाही. बघा, अशाच पद्धतीने सकाळी छान अशी देवपूजा झाली आणि आज आपल्या केंद्रामध्ये म्हणजे आमच्या केंद्रामध्ये कार्यक्रम होता. चंद्रकांत दादा येणार होते. लोकार्पण सोहळा होता. त्यासाठी चंद्रकांत दादांना आमंत्रित केलेलं होतं आणि आदरणीय चंद्रकांत दादा येत आहे म्हटल्यावर बघा, गर्दी तर बऱ्यापैकी होती आणि बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा पूर्ण टेंट मात्र पूर्ण फुल झालेला होता. दादा 10:30च्या आरतीनंतर येणार होते. त्याआधी आमच्या केंद्रातले दादा आहेत, त्यांनी सुद्धा छान असं मार्गदर्शन केलेलं होतं आणि हे सुद्धा व्यवस्थित सांगतात. त्यांचा आवाज घेता येत नाही, कारण त्या पद्धतीने युट्यूबवर अलाउड नाहीये. त्याच्यानंतर चंद्रकांत दादांचा सुद्धा तुम्हाला मी ब्लॉगच्या माध्यमातून दर्शन दिलं. आम्ही सुद्धा छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि बघा, आज दरबार इतका छान आणि सुंदर सजलेला होता. घरी आले, थोडासा आराम केला, कारण खूप सारी दगदग झालेली होती. संध्याकाळी आईंनी 2 ते 3 दिवस झाले वांगे पाठवले होते घरून, तर संध्याकाळी छान असं वांग्यांचं भरीत बनव म्हटलं. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही थोडंसं टोच पाडलं आणि नंतर जर वांगी भाजायला ठेवले ना, तर छान असे भाजतात. थोडंसं तेल लावायचं आणि आमच्याकडची वांग्यांची मजा तर मात्र वेगळीच असते, कारण आमच्याकडची खानदेशची जी जळगावची वांगी आहेत ना, ते खूप छान आणि टेस्टी असतात. बघा, त्याच पद्धतीने आजचं जेवण महाराज तुम्हाला आवडलं का? असे काहीतरी गोड शब्द आपण जेव्हा बोलतो ना, तेव्हा सगळ्यांनी आपल्यालाच मात्र दिमतीत राहायचे. जरा मनाविरुद्ध झाले की लगेच थरथराट आपला सुरू होतो. संयम मात्र अजिबात मनुष्यामध्ये राहिलेला नाहीये आणि आपणच केलेल्या भक्तीवर आपलाच विश्वास नाहीये. असं कसं हो? आपण ज्या देवाचं नाव घेतो आहे, ज्या परमार्थाचं मनापासून साधना किंवा सर्व काही करतो आहे ना, मात्र त्यांच्यावर आपलं आयुष्य सगळं काही सोपवून द्यायचं आणि निस्वार्थ राहायचं. कारण जी सेवा आपण करतोय ना, तर नक्कीच आपल्यासाठी जी योग्य असेल ना, ते महाराज देतीलच. बघा, कामधाम सोडून त्यांच्याजवळ बसला तर हलकवून देतील ते तुम्हाला. प्रपंचातील सर्व कर्तव्ये पार पाडून क्षणभर त्यांना द्या, पण तो क्षण खरा असावा, मनापासून असावा. एक माळ जरी रोज श्री स्वामी समर्थ मंत्राची केली ना, तरी आपलं मन आणि महाराजांच्या मनापर्यंत आपण त्यावेळी जुळलेलो असावं. फक्त आणि फक्त त्या 5 ते 10 मिनिटात आपण महाराजांचे म्हणून जगावं. त्या क्षणात त्यांना आपलेसे करण्याची मात्र ताकद ठेवावी. मागणारा भक्त असण्यापेक्षा देणारा भक्त असावा. समाजाचे ऋण फेडणारा असण्यापेक्षा इतरांसाठी काहीतरी मागणारा असावा. गरजू लोकांना मदत करणारा भक्त महाराजांना नक्कीच अपेक्षित आहे. दान दिल्याने वाढतं, मग ते अन्नदान असू दे, वस्त्रदान असू दे किंवा काहीही असू दे. 1 रुपयाचं दान आणि पुण्य महान हे आपल्याला आपल्या मार्गामध्ये सांगितलं जात आहे का? जे चॅरिटेबल हॉस्पिटल आपल्या गुरुपीठ येथे बांधलं जात आहे, त्याच्यासाठी जर आपण 1 रुपयाचं दान पुण्य महान ही योजना जर आपण राबवली प्रत्येकाच्या घरातून, महाराजांपर्यंत 1 रुपया जाणार आहे आणि महाराजांना त्याची काहीही गरज नाही आहे. ते आजही सर्व काही करू शकतात, पण ते मात्र आपल्यासाठीच आहे. कारण आपण देणार आहे म्हटल्यावर आपल्या घरातलं हॉस्पिटल दुखणं किंवा बऱ्यापैकी अडचणी आपल्या कमी होतात, जेणेकरून आपला पैसा हा चांगल्या मार्गात किंवा योग्य मार्गात लागतो. बघा, त्याच पद्धतीने मी इथे जी काही वांगी वगैरे भाजून झालेली होती, जोपर्यंत ती थंड झाली तोपर्यंत छान अशी कांद्याची पात होती. ही सुद्धा आईंनीच पाठवलेली होती. म्हटलं चला हिला सुद्धा वॉश करून घेतलं. जी चांगली होती ना, तिला काढून घेतलं, लगेचच बारीक बारीक अशी कट करून घेतली. नंतर वांग्यांना सुद्धा असं छान पद्धतीने थोडंसं मॅश करून घेतलेलं होतं, कारण वांग्यांमध्ये काही काही गुठल्या असतात किंवा कधी कधी वांगे आपल्याला वाटतं कच्चे राहिले आहेत का, तर त्यासाठी असं मॅश केलं ना, तर भरीत अगदी टेस्टी आणि छान लागतं. आणि आमच्याकडच्या भरीताची तर काही गोष्टच वेगळी असते. म्हणून लगेचच इथे भरीत वगैरे छान असं वांगे वगैरे मॅश करून घेतले. साईडला कणिक सुद्धा मळून घेतलेली होती, कारण जोपर्यंत इथे भरीत होते तोपर्यंत 10 मिनिटं कणिक मात्र रेस्ट करण्यासाठी ठेवत असते. त्याच पद्धतीने लगेच कढईमध्ये तेल टाकलं, नंतर जिऱ्याची फोडणी दिली. 2 ते 3 मिरच्या, थोड्या मिरच्या जास्त घेतल्या होत्या कारण भरीतची क्वांटिटी सुद्धा जास्तच होती.
2-3 मिरच्या घेतल्या लगेचच त्याच्यामध्ये लसूण थोडासा कट केला, नंतर थोडेसे शेंगदाणे टाकले आणि मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ह्या ज्या प्लेट्स आहेत ना, त्या मी मॉलवरून आणलेल्या आहेत आणि खूप छान आहेत, उपयोगात येतात अशा छोट्या-छोट्या वस्तू घेण्यासाठी किंवा झाकण वगैरे कशावर ठेवायचं असतं ग्लास वगैरेवर तर आणि दिसायला दिसायला पण तितक्याच सुंदर आणि छान दिसतात कलर कॉम्बिनेशनमध्ये. तर लगेचच शेंगदाणे टाकले, छान शेंगदाणे फ्राय करून घेतले आणि त्याच्यामध्ये कांद्याची पात टाकली, जी की छान अशी मस्तपैकी मी वॉश केलेली होती आणि चिरून घेतलेली होती. कांद्याची पात जितकी असली ना, तितकं बरी टेस्टी होतं. मग नंतर आपल्याला कांद्याची काहीही गरज पडत नाही, कारण त्या कांद्यापासूनच ही पात आलेली असते. आणि खूप सारी पात होती, त्याच्यामुळे पूर्णच मी टाकून दिलेली होती. वांगेसुद्धा 3च होते, त्याच्यामुळे मोठे वांगे असल्यामुळे बरीचसुद्धा क्वांटिटीमध्ये जास्त होणार आहेत आणि त्याच पद्धतीने आज थोडं जास्तीचा स्वयंपाक बनवायचा होता. नंतर लगेचच भरीत टाकलं. त्याच्यामध्ये कांद्याची पात अगदी छान आणि मऊ होऊ द्यायची. जोपर्यंत ती मऊ आणि बारीक होत नाही ना तेलामध्ये, तोपर्यंत कधी भरीत टाकायचे नाही. कारण भरीत होण्यासाठी कमीत कमी 5 मिनिटे सुद्धा पुरेसे असतात. कारण ऑलरेडी आपण वांगी वगैरे भाजलेली असतो ना, म्हणून ऑलरेडी छान असं भरीत तयार झालेलं असतं. इथं नुसतं आपल्याला आता फ्राय करायचं असतं. म्हणून लगेचच कांद्याच्या पातमध्ये भरीत टाकलं, थोडंसं हळद टाकली, नंतर मीठ टाकलं. गरम मसाला सुद्धा तुम्ही टाकू शकतात, पण मी अजिबात टाकत नाही आणि सिंपल आणि हे टेस्टी असंच भरीत मी नेहमी बनवत असते. त्याच पद्धतीने थोड्या वेळासाठी बारीक गॅसवर 5 मिनिटासाठी तिकडे साईडला ठेवलं. तोपर्यंत इथे सुद्धा लगेच पोळ्या बनवल्या. कारण सकाळची खूप सारी दगदग होती घरातली. काम मी थोडासा आराम केला तरी सुद्धा डोकं थोडंसं उठलं होतं, कारण आता थंडीचे दिवस आहे आणि आमच्याकडे सुद्धा बऱ्यापैकी थंडी वाढलेली आहे. त्याच्यामुळे हा त्रास मात्र प्रत्येकाला होतोच. म्हणून लगेच स्वयंपाक आवरून घ्यायचा होता. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर. नंतर पुन्हा किचन वगैरे आवरायचं होतं, भांडी सुद्धा बाकी होती. आणि पोळ्या होत्या ना, त्या पोळ्या सुद्धा माझ्या करून झालेल्या होत्या, पण 2 ते 3 पोळ्यांसाठी कणिक पुन्हा संपली होती, म्हणून थोड्याशा 2 पोळ्या अजून लास्टमध्ये ॲड केल्या आणि छान होतात अशा पोळ्या सुद्धा. पण मग मला हव्या तशा त्या फुगत सुद्धा नाही. मात्र ही अजिबात फुगली नव्हती, कारण एक होती आणि याच्यानंतरची जी होती ना, ती छान अशी फुगलेली होती आणि आधीच्या सर्व पोळ्या छान मस्त टम फुगलेल्या होत्या. जितक्या टम पोळ्या फुगतात ना, तितक्या दिवसभर पोळ्या राहतात सुद्धा किंवा रात्री बनवल्या तर जेवणापर्यंत तशाच गरम आणि छान राहतात. सो तुम्हाला माझी खानदेशी भरीत रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. खानदेशातली ही वांगी आणि जळगाव साईडची वांगी म्हटल्यावर काहीतरी गोष्ट वेगळीच असते. आपल्याकडे राहणारे सगळेच रिलेट करू शकतील का छान लागतात आपल्याकडचं वांग्याचं भरीत. आणि आता सीझन आहे म्हटल्यावर ज्या ज्या सीझनल गोष्टी आहेत ना, त्या खाऊन घ्यायच्या. मग पुन्हा त्या गोष्टी मिळत नाही, मग डाळी वगैरे किंवा आपल्याकडचं जे आहे ते आपण खातच असतो. तुम्हाला माझी भरीत रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. आजचं माझं डेलीचं रुटीन जे काही होतं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं, कारण हा स्वयंपाक मी संध्याकाळी केलेला होता. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील. आणि जो काही मी तुम्हाला एक छान असा संदेश सुरुवातीलाच दिला, त्याच पद्धतीने आपण प्रत्येक गोष्ट ही महाराजांकडे मागण्यासाठी नसावं. आणि जेव्हा आपलं सगळं काही येतं ना, किंवा आपला पुण्य जमा झालेलं असतं ना, तेव्हाच आपण त्या सेवेमध्ये येतो किंवा त्यांच्या चरणामध्ये येतो. नाहीतर प्रत्येकाला इतकं साधं सोपं नाहीये जीवन, की प्रत्येकाला महाराज बोलवून घेतील आणि त्यांच्या सेवेमध्ये करतील. असे बरेचसे लोक आहेत की ते केंद्राजवळून जातात, केंद्राच्या शेजारी राहतात, पण तरी सुद्धा ते येऊ शकत नाही. का तर महाराजांची इच्छा नसेल कदाचित त्यांना बोलवायची, किंवा त्यांचं तितकं पुण्यही जमा झालं नसेल. आणि आपण ज्या ज्या काही सेवा करतो तर आपलाही पुण्याचा साठा किंवा पुण्याचा बँक बॅलन्स हा जमाच होतो. पण मागता क्षणी प्रत्येक गोष्ट आपल्याला जे मिळाली तर त्या गोष्टीची आपल्याला किंमत राहत नाही. पुन्हा भेटेल उद्याच्या व्लॉगमध्ये.